मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवी नवरी म्हणून अंजी महादाच्या घरात आली. 4 दिवसात टकोऱ्यावरला पदूर खांद्यावर आला. शेंद्र्या आंब्यागत आपलं गिर्रेबाज व्यक्तिमत्व घेऊन ती वावरायला लागली. 4 दिवस तिनं सांगितलंय ते ऐकलं, पण 5व्या दिवशी वाघिणीनं नख काढावीत तसं तिनं आपलं दात दाखवलं तर सासूवरच ती डापरायची. उठा की, किरण नको तिथपावतर पुचली तर. मी म्हणती एवढी झोप आवरत नाही तर रातचं खातासा तरी कशाला? तुझा बाप कमवून घालतूया, माझा नवरा राबतूया म्हणून तुम्ही आयतं खातायसा. एकदा खुरप घेऊन बसा पातीला, मग कळल. थोरलीला ते लागलं. तिनं नवऱ्याकडं कागाळी केली तर नवरा तिच्यावरच डापारला. तू कशाला मधी धडपाडतीयास? त्या पोरीला वावरू दे की मोकळ्या अंगानं. हिथं कुणी धरून ठेवलंय? बाईच लय फटकाय, बघावं तवा बोक्यावानी गुरारतीया. शानी असलीस तर तू माझं ऐक. ती म्हणल त्याला मानगुटी हलवायची. कठीण हाय. मी नाही सटवीला हात जोडणार. कानामागनं आली आणि ती खड झाली. अंजी घरात आल्यापासनं चेअरमनची तर झोपच उडली. कायम हिंडणारा गडी, पण पायाची चाकं निखळून पडल्यागत अवस्था झाली. एरवी सकाळ झाली की पळायचा. कवा घराची आठवण होईल तवा माघारी याचा. आता उठला की उमरा धरायचा, तिथनच वरडायचा, अंजूबाई मिसरी आणा. पुट्टा हलवीत आलीच अंजूबाई. मिसरी हातावर घेतानाच पुढचा हुकूम सोडायचा, आपल्याला कडक पाणी लागतंय, तुम्हीच ते करा. आलो झाड्यासनं 10 मिनिटात. काम करावं तर अंजूबाईंनच. चहा असू, जेवण असू, सगळं तिनं दिलं तर खायचं. रातचं झोपताना सुदीक तिला हाक मारणार, म्हणणार, अंजिराबाई आम्ही उद्या कोल्हापूरला जातोय. 5चा गजर लावा. 6:30ची गाडी फाट्यावर जाऊन धरायला हवी. काय काम काढलंय? जत्रा आली नाकावर, एखादी डान्सिंग पार्टी आणतो की. बरं तुम्हाला काय आणू? कोल्हापुरी साज. चेअरमन आ वासून बघत राहिला. काय वाटलं कुणान ठावं? त्यानं रातचं जाऊन गजा मारवाड्याला उठवलं. 10,000 रुपये घेऊन आला. सकाळी तिनं दिलेल्या भाजी चपात्या घेऊन गेला. रातचा 10 वाजायला तर माघारी आला. 2 पातळ, 8,000चा कोल्हापुरी साज, वर पुन्हा खायला बर्फी. बायको खवाळली, पदर खोचून आरतुऱ्यावरती आली. अरे नवरा हायस का कोण हायस? 18 वर्षाच्या पुरीवरती भाळलायस व्हय र? चमचा ढवळायचं काम नाही, हे शोभतय का तुम्हाला? पुरीसनी माना वर काढायला जागा राहिली नाही, ह्यासाठी वह्याड्याच्या गळ्यात नटी बांधली. खुशाल बोंबल. दुपारच्या वक्ताला गडी पंख्याचं वारं खात झोपला होता. बाहेर गारेगारवाला आल्याचं ऐकलं तसा तिथनच वराडला, अंजूबाई काय व भाऊजी, पोटाचा कोटा गार करूया की. करा करा, 4 गारेगार मागवा. 4 कशाला? दोघापुरती 2 मागवतो. तसं कसं? आकाशनी बी घ्या की. काय नको, तिला असली लाल कांडी चालत्या व्हय? म्हशीचा लोडणाचा घालणारी जात तिची. काय बी बोलून हाय, अर्धवट हाय. पहिली सवताला हंसा वाडकर समजायची, आता पार ताकाचा डेरा झालाय. भर दिवसा अंजीला हाताला धरून जवळ बसवलं, म्हणला, महादा कसाय? चांगलं हाय ती. बरं झालं, तुला सुखी बघितलं की माझा जीव सुखावतो. अंजूबाई एक मागणं मागू का ग? मागा की. मला तू आवडतेस. मला माहितीये महादा खुळा हाय त्या. नुसता शेणा मातीतला रामागडी त्यो. तुला काय ग सुख देणार तो? तुझी भूक तू का मारतीस ग? ती काही बोलत नव्हती, नुसती खाली मान घालून बसली होती. बोलत का नाहीस? काय बोलायचं? रागावलीस? तो जवळ गेला, हनुवटी वर उचलली. ती लाजली. दुसऱ्या क्षणी त्याच्या मिठीत शिरली. मग लाडात येत म्हणाली, एक काम कराल का माझं? बोल. आत्ता करतो. ₹500 पाहिजे मला. का ग? पाठवायचं आहे ती घरी. आमच्या दादांचं दवाखान्याचं बिल थकलंय, उद्याच पाठवतो. ती फुलारली.
हत्तीच्या कुशीत हरणानं शिरावं तशी ती चेअरमनच्या कुशीत गडप झाली. नाही म्हणलं तरी सरसा काकीनं सगळं वळखलं. तिनं हाणून बडवून घेतलं. गावाला ऐकू जाईल असं मोठ्यानं बोंबालली. पुरी लग्नाला आल्या तरी शान खातोय भाड्या. एवढी खुमखुमी उतू चालल्या तर ऑपरेशन करावं. धाकट्या भाऊजाईवरती वाईट नजर. अरे इंद्रभंग पडतील तुला. कुत्र्यावानी लूद भरून मरशील. चाटा बायासने काय हरभर खाऊन हात फुकल्यागत संसार फुकाया मोकळ्या. चेअरमन झालाय, गावाला मोठपणा सांगतोया आणि वरी रड करतोया. चेअरमन उठला, बूट घेतला. रेडाक धोपाटल्यागत बायको धोपाटली. लागली गळा काढायला. चेअरमन डापारला. गाप, गळा काढशील तर जीबच छाटीन. टिकलीगत कपाळावरती लावीन. काप जीब, बघू तुझी बी पावर काय हाय ती. गतकाळी मला आव्हान देत्या. बघायचाय का तुला हिसका माझा? हो हो, तुला काय वाटलं? आवाज चढवला म्हणजे मी घाबरीन व्हय तुला? उठला चेअरमन, लागला इळा हुडकायला. पोरी मधी पडल्या. काय चालवलंय ह्य? इळा कुठं ठेवलाय ते सांग, हिची जिभाटच कापतो आज. गड्यानं घेतला इळा, धरली बायको. तशी अंजी पळत आली. इळा हिसाकला. माझ्या पायात उगी बांधणं नगती. तुम्हाला 17 डाव सांगितलंय काय लागलं ते बायकोला मागा. उगी माझ्या टकुऱ्याला मुंग्या आणू नकासा. चेअरमननं टाकला इळा. बसला खाटावर. पिटिवली सिगरेट. सरसा काकी गप बसत्या व्हय. लागली वरडायला. कशाला टवळे मलमपट्टी करतीयास? दुसऱ्याच्या नवऱ्यावरती ध्यान ठेवतीया. साऱ्या गावात बोंबलीन. तोंड बाहेर काढायला जागा ठेवणार नाही. बोंबल, रुपयाचा चुना आणून घाल मनगटावरती. तूच घाल उठवळ भवानी. महादा आला कडवाळाचं वज घेऊन. तशी काकी हात वळवीत म्हणली, भाऊजी जरा यसन घाला बायकुला. पार माझ्या नवऱ्याचा खुळकुळा करून टाकलाय तिनं. गप बसायचं काय घ्याल वहिनी. घरात शांतता कसली ती नाहीच. एवढं कसं व भोळ सांभायचा तुम्ही. तुमची बायको माझ्या नवऱ्यावरती नादावली या. दिवसभर दोघं गुलू बोलत बसत्या ती. एरंडाच्या टिकारण्यानं हाना की तिला. बायकोला मारायला माझा हात नाही धजवायचा वहिनी. मग बसा गाजर खांदत. खुळा मादा खाली बसला. टकोऱ्याची टापरी सोडली. घाम पुसला. बायकोला म्हणला, तांब्यान पाण्याचा. वारुळातनं नागिन फुसकारत बाहेर यावी तशी अंजी बुचडा बांधित बाहेर आली. माझ्या आबरूचा पंचनामा चाललाय. तुम्हाला पाणी ढोसायचं सुस्तया व्हय. रगाट ढोसा हिच ह्या टवळीचं. सरसा काकीनं घेतला हाणून. पे रगात. हाडळ हायस हाडळ. साऱ्या घरादारावनं नांगूर फिरवणार हायस. फिरवणारच तर. चेअरमन भाऊजी, ह्यासने नाही आवडत तर बोलत जाऊ नका माझ्याशी. माझं मिलीचं नशीबच फुटकं. चांगला फौजदार नवरा मिळत होता. नशिबाला ह्यो घाया आला. बापाला माझ्या अक्कल नव्हती. दुनियाला कशाला दोष देऊ. भाऊजी तुम्ही जावा कामाला. हे रडगानं रोजच चालायचं. लयबी डोसक्याला तरास करून घेऊ नका. या वाढती 4 घास खावा आणि मग जावा. निलाजरा चेअरमन गेला आत. कणकून जेवला. मग महादाला म्हणला, भाकरी खा. तेवढा गहू पाणी पाजून य. वय त्या सुतारड्याला भेट. दांड्या करायला टाकल्या त्या. कोळप्याचं बी दीड मोडलंय बघ. पुन्हा पावसाळा लागल्यावरती तो कहाण्या सांगत बसल. वय महादानं हातानं पाणी घेतलं. बायकूनं पितळीत वाढलं. मुरगाळली भाकरी आमटीत. चेअरमन निघाला तशी अंजी म्हणाली, येताना मटण आणा. एवढा झंपर टाका शिवायला. मोरल्या बटनाचा शिव म्हणावं. दंडात लय ढिला नग. गळा खाली घे म्हणावं. गेला चेअरमन काळी बॅग झुलवीत. महादा गट्टा गिळत होता. अंजी डापारली, कोण ताटातलं पळवतया व्हय. जेवा की शिस्तीत. लय बी एकटं राबू नका. सालगडी करून टाकलंय तुम्हासनी. शेतीतलं काम टायमाच्या टायमाला झालं पाहिजे. जलमभर मरणार तुम्ही मातीत. तुम्ही रानात राबा, मी घरात राबते. ती टवळी देतीया शिव्यावरनं आणि. वहिनीला नाही आवडत तर कशाला बोलतीस ग तू. काम भलाने आपण भलं. तुम्ही बी घ्या त्यांचीच बाजू. एक सांगून ठेवती, ज्यातलं कळत नाही त्यावरती बोलू नाही. आणि एक सांगती, तुम्ही रातचं त्या जुन्या घरात निजायला जावा. वरल्या आईला हा तिथं दाण्याची हरभऱ्याची पोती पडल्या ती. चोर नेत्या ती व्हय.
म्हणूनच जावा. आता कसं सांगू तुम्हासनी, देवा देवा कवा कळायचं हवं. ती मोहर सराकली, इकडं तिकडं बघितलं, मग दबक्या आवाजात म्हणली, ही थोरली रान चोरून मालिकत्या, नोटा लावत्या कमरला, 2 कार्ट्या खपवायला हुंडा जुळवतीया, आपल्याला पोरणा बाळ. ती मधली काळुंद्री सुदीक थोरलीला सामील हाय बघा. काहीतरीच बोलू नगस, तुम्हाला माझं खोटच वाटायचं व्ह. एवढा तुमचा मिलिटरीवाला भाव हाय. कवा आल्या का मनी ऑर्डर त्याची? महिन्याला येते दादाच्या नावावर. मी म्हणते तुमच्या कान हाय. दादा कारभारी आहे ग घरचा. तुम्ही बैलावानी मोठा वाढायच्या कामाचा. मी परस्पर पोतं इकलं तर चालल का? तसं कसं? म्हणूनच म्हणती आठवड्यातनं 4 रोज तिकडं झोपत जावा. आजपासनं सुरुवात करा. एक दाना गेला तर चावून खाईन मी तिला. बरं बाई जाईन मी. भाकरी वाढ. आव लोणचं मागायचं नाही व्हय, नुसतंच टुचून खातायचा कवा धरणं. कुस्कारा भाकरी. जेवण झाल्यावरती एवढा दुधाचा गलास बी पिऊन टाका. दूध लोणचं बघून महादा हराकला. त्याला बायको देवी वाणी मोठी वाटली. शिरवाळ पडलं होतं. आत्ताशी कुठं 4ची गाडी कटनात वाजली होती. सरसा काकी सारवत होती. तिचं लाडकं वासरू आलं. कानाला तोंड लावून वास काढायला लागलं. काकी खवाळली. काय करतया सुळगा, सारू दे की मला. हवं? बोंबाल खुशाल. हिथं माझं सारवान पडलंय, तुला खायचं सुचतंय. हे कमळे, ह्याला जरा पेण घाल. दुसरं कामाला लागलं की ह्या भाड्याची भूक जागी होत्या. वासरू बी शानं. वर आभाळाकडं बघून दात काढून वास काढायला लागलं. नाकाड वासून तोंड फिरवायला लागलं. कमळीनं पेण आणेपर्यंत त्या वासरानं कोंबडीचं डालगं गाठलं. रिकामं डालगं. आत राख पसारल्याली. खुळ्या वासरानं घातलं आतमध्ये तोंड. 2 वर्षाचं ते वासरू. शिंग इतीत वर आल्याली तरी बिनाकलच्या पोरावानी मुस्काड घातलं आत. फूस करून जशी वासरानं नाकातनं हवा सोडली तसं फक्कीरनं राखीचा धुरळा उडला. वासराच्या डोळ्यांत गेला. वासरू गडबाडलं. मुंडकं गडबडीनं वर काढायला गेलं तशी दोन्ही शिंग डालग्याच्या कडेला असलेल्या भोकातनं घुसली. डालगं शिंगात अडकलं. सरळ वर तोंडावरती आलं. डोळ्यात सगळी राख. बावचाळलं वासरू. स्वतःच्या अंगाभोवतीनं गरागरा फिरलं आणि जी कुत्र माग लागल्यावानी पळत सुटलं ती काय थांबतया व्हय? काकी लागली बोंबलत माग पळायला. कोपऱ्यावरती 2-3 माणसं तंबाखू खात होती. तोंडावरती डालगं घेऊन येणारं वासरू जसं दिसलं तशी पडदिशी बाजूला झाली. त्यातला एक जण म्हणला, लेका बघा बघा, तानाजीची ढाल घेतल्यागत वासरू तोंडावरती डालगं घेऊन पळतय. वासरू तडाक तडाक पाराकडं गेलं. अरे थांब 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 करत माणसांनी अडवलं. पण जात एका जागी गप राहत्या व्हय? तिथंच गरागरा फिरलं. भिंगरीगत वरच्या आळीकडं पळत सुटलं. मोरनं काळ्याचा सदा येत होता शेंगा खात. पाराजवळनं माणसं वराडलीत. लेका बाजूला हो, एक्सप्रेस आली, एक्सप्रेस आली. बरा सदा बाजूला झाला, नाहीतर काय बी खरं नव्हतं. मोहरं पोरं रस्त्याच्या कडेला बसल्याली, कुत्री वासावर उभा असल्याली. जसं वासरू दिसलं तसं कुत्र्यांनी घेरलं. वरच्या चौकापर्यंत ताणत नेलं. ते बी गडबडलं. फिरलं उलट माघारी. साऱ्या गावात ह्यो कालवा. सरसा काकीचं वासरू तोंडावरती डालगं घेऊन पळतय. लय गमजा. काकी मातूर घाबरल्याली. धरा वासराला, मस्ताक बिस्ताक फुटून मरल व. धरा त्याला. वासरू गावतय वय. वरनं घोड्यागत पळत आलं. मकचा बहारा घेऊन येणाऱ्या शिरपाला दणका हाणून मोहरं निघून गेलं. वलपाटल्याला शिरपा उलटा पालटा झाला. उठून बसत आभाळाकडं बघत म्हणला, आईला इमान थडकून गेलं का काय म्हणायचं. केवढ्यानं वलपाटलं. बरी कचारती टकार झाली, नाहीतर आतडी कोथळा बाहेर आला असता. पारा जवळचा माणसांचा तांडा वासराच्या माग लागला. वासरू लयच बावचाळलं. जोरात पळत सुटलं. देवळाच्या भिताडाला धडाकलं. 4ही पाय उलट करून पडलं. माणसं धावली. डालगं बाजूला केलं. साऱ्या तोंडावरती राख. सरसा काकी आलीच पळत. देवा चांडा, काय झालं र माझ्या वासराला? लागलं बिगलं का काय?
लागली तोंडावनं हात फिरवायला. माणसं लागली काय बी सांगायला. डोसक्याला मार लागलाय का बघा पहिलं. तर ती टेंगाळ बघा दिसतया. आईला पण घोड्याचं बळ आल्यागत वासरू बळतय म्हणायचं. चेअरमन पाहिजे होतं बघायला. काकी खवाळली. हात वळत म्हणाली, भाड्यांनू पाणी आणा की. गप्पा काय मारताय सार. आणलं कुणीतरी पाणी. तिनं वासराचं तोंड वर करून पाणी वतलं. पोट जोरात हालत होतं. काकीनं पोटावरनं हात फिरवला. एक माळकरी म्हणला, चला बाजूला व्हा, वारा लागू द्या त्याला, व्हा बाजूला. सगळी जण एका बाजूला उभा राहा, आता सावध होतंय बघा. तसंच झालं. वासरानं हळूच डोळा उघडला. इकडं तिकडं बघत माणसांचा अंदाज घेतला. एकाएकी उठला आणि पळत सुटलं. अंगाचा भुंगा झाला त्याच्या. माणसं खिदाळल्यावरती काकीला तरी हसू कुठं आवारतया. ती पदराड तोंड झाकून हसायला लागली. हळूच म्हणली, पळताना फोटो काढायला पाहिजे होता. माणसं खिदाळली.